नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण ही जी हळदीचा प्लॉट जे आहे हे पाहू शकतो की आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे झाडं चांगली सदृढ दिसत आहेत, पण कालांतराने काही ठिकाणी आपल्याला अशी कमजोर झाडं पण पाहायला मिळतात. ह्याचं कारण एक उद्देश आहे की दाखवण्याचं की तुम्हाला ह्याच्यामध्ये जे मुळी जी आहे ही मुळी आपल्याला उपटून पाहायला गेलं तर हे आपल्याला हे कंदाला मुळी नाही आणि हा कंद कुरतडून खाल्लेला आहे. ह्यासाठी आपल्याला उपाय कसा करायचा आहे ती की शेतकरी मित्रांनो, आता याच्यासाठी ट्रायकोल आणि सुडोल आणि ह्याच्यामध्ये मेटारायझम मेटॉल हे जे आपल्याला पवन ॲग्रो कंपनीची येते हे एकरी 1 लिटर या प्रमाणामध्ये वापरायचं आहे. आणि आपण आज हे पाहू शकतो की आपल्या बऱ्याचशा शेतकरी मित्रांना ह्याचं गांभीर्य लक्षात येत नाही की आपण म्हणतो बा हा प्लॉट कशामुळं एकदम कमजोर होत चालला. आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे जे झाडं आहेत हे एक कमजोर होत जातात. आपल्याला वाटते की बाजूचं झाड चांगलं स्ट्रॉंग आहे, पण हे झाड का खराब होत आहे ह्याचं कारणच एक आहे की खालून याला मुळातून बुरशीजन्य रोगाचा आणि कीटकांचा याच्यामध्ये प्रादुर्भाव झालेला असतो. तर आता आपण हे पाहू शकतो की याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच झाडांना असं आपल्याला डार्क स्पॉट वगैरे ह्याचे हे फायटोक दिसायला सुरुवात होतात. आणि याच्यामध्ये आपल्याला हे जे आहेत साईड इफेक्ट हे आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि कालांतराने हे पान पिवळसर पडून याच्यावर चट्टे वगैरे पडून हे याचा प्रादुर्भाव वाढत असतो. ह्यासाठी आपण ट्रायकोल सुडोल आणि मेटारायझम मेटॉल हे आपण वापरायला एकरी 1 लिटरच्या प्रमाणात हे 3 लिटर आपण द्रावण करून सोडायला पाहिजे. आणि ह्याचे जर काही अन्नद्रव्याची काही कमतरता कुठं दिसल्यास तर आपल्याला हे मायक्रोन्यूट्रियंट्स 2 किलो ह्या प्रमाणात वापरायला काही घोर नाही. तरी तुम्हाला काही अडचण वाटल्यास माझा नंबर सेव्ह करा 95 27 00 36 66. धन्यवाद मित्रांनो.